तर विलास भुमरेंनी मतदानासाठी ईव्हीएम जवळ मुलाला नेलेलं आहे। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। विलास भुमरे यांनी मतदानासाठी ईव्हीएम जवळ मुलाला नेलेलं आहे आणि मुलाला सोबत घेऊन त्यांनी ईव्हीएमचं बटन दाबलेलं आहे। मतदान केंद्रावर मुलाच्या बोटावर सुद्धा शाई लावलेली आहे। छत्रपती संभाजीनगरच्या पाचोड मतदान केंद्रावरचा हा प्रकार आहे। तर आपण त्यांची प्रतिक्रिया सुद्धा पाहिलेली आहे। मात्र खरं तर अल्पवयीन मुलांना मतदानाचा अधिकार नाहीये, मात्र तरी सुद्धा त्यांनी मुलाला सोबत घेऊन मतदान केलेलं आहे। विशाल करोळे आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। विशाल, हा संपूर्ण प्रकार पाहिल्यानंतर आता त्यांच्यावर कारवाई होऊ शकते, काय अधिकचे अपडेट्स आहेत? खरं तर मतदान ही फार गंभीर प्रक्रिया असते आणि या ठिकाणी स्पष्टपणे सांगितलं असतं की अल्पवयीन मुलांना आतमध्ये प्रवेश नाही, त्यांना सोबत पालकही घेऊन येऊ शकत नाही, लहान मुलांना बाहेर ठेवण्यासाठी जागा केलेली आहे। असं असतानाही सत्ताधारी शिवसेनेचा एक आमदार आपल्या मुलाला आतमध्ये घेऊन जातो। मतदानाच्या वेळी त्याचा मुलगा तिथे उभं राहतो आणि महत्त्वाचं म्हणजे ज्या वेळेस मतदाराला शाई लावल्या जाते त्याच वेळेस त्या लहान मुलगा गमतीनं हात पुढे करतो आणि निवडणूक अधिकारी त्यालाही शाई लावतोय। मग निवडणूक प्रक्रिया गंभीरतेनं निवडणूक अधिकारी आणि हे सगळे सत्ताधारी मंडळी घेत नाही का, असे सवाल उपस्थित होतोय। आणि महत्त्वाचं म्हणजे त्याला शाई लावत असताना आमदार तिथे आहेत, अधिकारी त्याला इथे आहेत, ते सगळे हसताना आपल्याला दिसतंय। त्यामुळे निवडणूक म्हणजे फक्त मजेचा खेळ आहे की काय, असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय। आता यावर आक्षेप घ्यायला सुरुवात झालेली आहे। अशा पद्धतीनं लहान मुलाला एक आमदार जर आतमध्ये घेऊन जात असेल तर त्याच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे आणि सोबतच त्या लहान बाळाला मजा म्हणून शाई लावणाऱ्या अधिकाऱ्यावर सुद्धा कारवाई करणार का, असेही सवाल उपस्थित होते। खरं तर निवडणूक प्रक्रिया अत्यंत गांभीर्याने घ्यायची गोष्ट आहे। त्यानिमित्तानं प्रशासन एवढा सगळा खर्च करतो, इतके परिश्रम घेतले जातात, मोठा फौजफाटा तैनात केला जातो जेणेकरून निवडणूक अत्यंत गंभीरतेने आणि चांगल्या वातावरणात व्हावी। मात्र अशा पद्धतीनं निवडणुकीच्या या प्रक्रियेमध्ये लहान मुलाला घेऊन जाणं आणि अशा पद्धतीनं शाई लावण्याचा म्हणजे मतदानाचा हक्क बजावल्याचा तो पुरावा आहे, त्याचे अशा पद्धतीनं दुरुपयोग करणं निश्चितपणे या सगळ्या प्रकारावर कारवाई करायला हवी आणि आता तशा पद्धतीची मागणी होते। थोड्या वेळापूर्वी आपण निवडणूक अधिकाऱ्याशी या संदर्भात बोलण्याचा प्रयत्न केल्यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे की याबाबत आम्ही शहानिशा करतोय, याबाबत अजून कोणाची तक्रार आली नाही, मात्र जर तक्रार आली तर निश्चितपणे त्यावर कारवाई करण्यात येईल। आता सत्ताधारी आमदारावर विरोधात तिथं नक्की कोण तक्रार देतं का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। जर तक्रार आली तर निश्चितपणे प्रशासन या सगळ्यांवर कारवाई करणार आहे। जी अगदी, त्यामुळे तक्रार होते का आणि तक्रार झाल्यानंतर काय कारवाई होते हे पाहणं खरं तर महत्त्वाचं आहे। त्याचबरोबर विरोधकांकडून या संदर्भात काय प्रतिक्रिया येतात हेही पाहणं तितकंच गरजेचं आहे। धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।